ऑफकोर्स मला आता जवळजवळ 4 महिन्यांनी माझ्या फॅमिलीसोबत जुळता येईल. माझं काम सुरू करता येईल हॉस्पिटलचं. मोठं नुकसान माझं झालेलं आहे त्या सगळ्यामध्ये. तर आय एम ग्लॅड, पण या सगळ्यातून म्हणजे जायला हवं होतं, कारण हा मला एक प्रश्न पडतो. बरं. आणि त्याच्याबद्दल सविस्तर बोलेन, कारण अजून मॅटर कोर्टात आहे. बरोबर. आता पूर्ण केसमधनं बाहेर आलो जे होईलच, मला पूर्ण खात्री आहे बरोबर. की पुढच्या 1-2 हिअरिंग्समध्ये केसही जाईल आमची. तर त्यावेळेला मी सविस्तर बोलेन. आज काय नेमके कोर्टाने आदेश दिलेत, काय सांगाल त्याबद्दल? आजचं मेन हिअरिंग जे होतं मुख्यत्वे हे मला जे ट्रॅव्हल रिस्ट्रिक्शन्स लावून ठेवलेलं आहे मुंबई पोलिसांनी त्या केसच्या संदर्भात, त्याच्यासाठी होतं. तर मुंबई पोलिसांना मी अंडरटेकिंग दिलं आहे, तुम्हाला भविष्यात कुठलं चौकशी करायची असेल तर मी इकडे येतो. मी तसंही 2-3 महिन्यातनं इकडे ट्रॅव्हल करतच असतो भारतात. माझे आईवडील वगैरे सगळे इकडे आहेत. तर त्यांना आवश्यकता असेल तर मी येईल, आणि हे मी त्यांना पहिल्या दिवसापासून सांगतो बरोबर. की मी येईल, आणि असंच अंडरटेकिंग दिलं. आणि मग कोर्टाने ट्रॅव्हल रेस्ट्रिक्शन काढलं आहे आणि काहीतरी मॉडिफाय केलं आहे, LOC मॉडिफाय केलं आहे. बरोबर. ऑर्डर्स आल्यावर मला कळतील, पण बेसिकली मला आता इथे भारतात जे अडवून ठेवलं आहे मुंबई पोलिसांच्या LOC रेस्ट्रिक्शन निघालं. तुम्ही जेव्हा भारतात आलेला आहात, एक 10 तारखेला बहुतेक तुम्ही आलेलात, 19ला परतणार होतात, कधी विचार केलेला की तुम्हाला या सगळ्याचा सामना करावा लागेल भारतात आल्यावर? मला कल्पना होती की मला कधीतरी यातून जावं लागेल, पण त्या 10 तारखेला होईल असं मला वाटलं नव्हतं. आणि अशा काही फेसबुकच्या सिम्पल पोस्टसाठी होईल बरोबर. याची मला कल्पना नव्हती. म्हणजे मला असं वाटलं नाही. बरोबर. मला ॲक्च्युली शॉक बसला होता की या अशा पोस्टसाठी मला अशी कलम लावून म्हणजे आम्ही कोर्टात तीच केस आता फाईट बरोबर. करतो आहोत. बरोबर. हे कलम चुकीचे लावले, पण मला ही कल्पना होती बरोबर. की आपण जो मार्ग बोलतो आहोत लोकशाहीसाठी बरोबर. वगैरे, त्यातून हे काहीतरी असं होऊ शकतं. केवळ LOC रद्द झालेला आहे, अद्याप FIR तसाच आहे, तो क्वॉश करायला देखील तुम्ही गेलेले आहात कोर्टात. किती विश्वास वाटतो तुम्हाला की ती केस टिकेल? काय त्या केसबद्दल काय वाटतं तुम्हाला? मला 100% विश्वास वाटतो, कारण त्या केस जी आहे माझ्यावर जो FIR केलेला आहे त्याच्यामध्ये आम्ही माननीय हायकोर्टला हेच सांगतो आहोत की माझं जे पोस्ट आहे आणि माझ्या विरोधात जे कलम लावले आहेत हे जुळतच नाही आहे, आणि हे सगळेच ॲक्सेप्ट करत आहेत. त्यामुळे आमची फाईट ती आहे, आणि पुढच्या 1-2 हिअरिंग्समध्ये होपफुली माननीय न्यायालय याचा नक्कीच विचार करेल. त्यामुळे मला 100% खात्री आहे ही केस क्वॉश होणार म्हणजे होणारच. आता परत कधी जाणार? जवळपास 4-1 महिन्यात तुम्ही परतणार आहात. आता LOC देखील मॉडिफाय केलेलं आहे. काय वाटतं किती लवकर प्रोसेस होईल? तुम्हाला कधीपर्यंत ब्रिटनला परतता येईल? कोर्टाने त्यांना मंडेपर्यंत वेळ दिलेला आहे. होपफुली ते सॅटर्डेपर्यंतच जर करतील तर मला विकेंडला जाता येईल आणि मंडेपासून जॉबला जॉईन होता येईल. म्हणजे मला काहीतरी त्याचा उपयोग होईल, नाही तर मग मला उगाच वेळ जाईल.